महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2025 हे घटना विरोधी आणि लोकशाहीस बाधक आहे। जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे। हे विधेयक रद्द करावे या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच भाकप, माकप, भाकप माले, शेकाप, सकप, लाल निशाण पक्षांसह विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी केला आहे। याच पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। या जनसुरक्षा विधेयकाविरोधात मोर्चा काढण्यात आला। शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मोर्चा शेतकरी भवन येथून निघाल्यानंतर एसटी स्थानक, महावीर चौक, बालाजी नाका, मारुती नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, उल्का महाजन, चित्रलेखा पाटील, ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांची उपस्थिती होती। आज मोठा मोर्चा या ठिकाणी जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये काढला, काय सांगाल? आजचा मोर्चा जसा रायगड जिल्ह्यामध्ये निघाला आहे तसंच महाराष्ट्रभर 75 ठिकाणी हे आंदोलन होते। कारण हा कायदाच इतका भयंकर आहे। आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात इतका काळा कायदा कोणत्याही सरकारने आणला नव्हता। या सरकारने आणला कारण ते घाबरलेत निडर निशस्त्र सामान्य नागरिकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना आणि जनसंघटनांना, आणि त्यामुळे त्यांची मुस्करदाबी करण्यासाठी हा कायदा आणलाय की तुम्ही सरकारच्यावर टीका करू शकत नाही, सरकारी यंत्रणांबद्दल अविश्वास पसरवू शकत नाही। पण लोकशाहीचा आत्मा आहे सरकारी धोरणाची चिकित्सा करणं, सरकारला जाब विचारणं, हा आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे। त्या अधिकाराच्या आडवा येणारा हा कायदा आम्ही परतवून लावल्याशिवाय राहणार नाही। आज जन आंदोलन आहे, उद्या कायदेशीर मार्ग अवलंबायला लागला तरी पण आम्ही तो लावू। आणि महाराष्ट्रामध्ये संतांनी रुजवलेला विचार आहे विद्रोहाचा, बंडाचा, त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेला सवाल करणं आणि बंड करणं, विद्रोह करणं हा संतांचा वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आम्ही ते जपल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या दिशेतच आमचं पाऊल चालू राहील। आम्हाला अर्बन नक्षल ठरवलं तरीही लढायला आम्ही तयार आहोत। सुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन होत आहेत, आपण देखील मोर्चा काढलेला आहे। कशा पद्धतीचा हा मोर्चा आहे, काय त्या विधेयकामध्ये धोके आहेत नेमके? संविधानाने आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत आमच्याबद्दल आम्ही जे काही राग असेल, जो राज्यकर्ते असतात त्याच्या विरोधात बोलण्याचं किंवा ते कायदे जर जनतेच्या अहिताचे असतील तर त्याच्यावर प्रामुख्याने विरोध करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये दिलेला आहे। तो कायदाच बदलण्याचं काम या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार करत आहे। राज्य सरकारने याच्या आधी गेल्या 24च्या जे सरकारची मुदत संपल्यानंतर जे शेवटच्या अधिवेशनामध्ये जे विधेयक आणलं होतं त्याला आम्ही विरोध करणारे सदस्य त्या ठिकाणी होतो। ते सचिन नायर असेल, भाई जगताप असेल, शशिकांत शिंदे असतील, हे आक्रमक कामगार नेते याने आम्ही कडाडून विरोध करून ते विधेयक आम्ही सरकारकडे मागे पाठवलं होतं। परंतु आज या ठिकाणी जी अपेक्षेपेक्षा जास्त त्या ठिकाणी मेजॉरिटी आल्यामुळे आज सांप्रतचं सरकार हे त्यांच्या व्यक्तिगत जे धोरण आहे, त्यांचा जो विचार आहे त्याची 100% अंमलबजावणी करण्याचं काम सध्या सुरू आहे। त्याच्यामध्ये हे जे विधेयक आलेलं आहे या विधेयकात जनतेला जो अधिकार याच्यामध्ये बाबासाहेबांनी दिला तो अधिकार अपुरा पडला। ज्यावेळेला त्याला वाटलं की अपुरा आहे, की कामगारांच्या हितासाठी हे बरोबर होत नाही, त्याच्यामध्ये वेळोवेळी आंदोलन करून आमच्या आधीच्या नेत्यांनी त्याच्यामध्ये बदल केला। नुसता बदल केला नाही तर ते कायदे बदलायला लावले आणि त्यासाठी सापडचे त्यावेळेचे आमचे सगळे नेते आणि त्यावेळी असलेले आमचे आक्रमक नेते त्यांनी त्यावेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला होता आणि ते बदलायला लावले होते। तेव्हा थम्पिंग काँग्रेसची मेजॉरिटी होती, काँग्रेसच्या सर्व राज्यामध्ये आणि सर्व देशात त्यांची सत्ता होती। पण जनतेच्या ताकदीवर आणि जनतेच्या विरोधावर त्यावेळच्या राज्यकर्त्यांना ते बदलावे लागले, त्याच्या सुधारणा करावी लागली। ते सगळं आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते। नुसतं तेवढंच नाही, अर्बन नक्षलवादासारखा भयानक कायदा जो आणीबाणीमध्ये पण आणला होता त्याच्यापेक्षाही भयानक कायदा
त्याच्यावर दाद मागण्याचा अधिकार 3 वर्षांनी तयार करण्यात या विधेयकामध्ये आहे. कारण या विधेयकामध्ये हाऊसमध्ये मी जवळजवळ 1-1.5 तास बोललो होतो आणि 2-3 वेळा आम्ही त्या विधेयकाला कडाडून विरोध केला होता. मला वाटतं हे विधेयक आज ज्या ठिकाणी ही कर्मभूमी आहे बाबासाहेबांची, नाना पाटलांची, नाना टिपणीसांची, या रायगडमध्ये मगाशी उल्काताईंनी सांगितलं, या ठिकाणी जे संविधान आहे ते संविधानामध्ये ज्या ठिकाणी जो अंतर्भूत केलेला आहे लढ्याचा भाग, ते बाबासाहेबांची कर्मभूमी आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी संविधानाला कोण धक्का लावेल, जनतेच्या हितासाठी वेगवेगळे कायदे करून त्याला दोंडस नाव देऊन जर करायला लागेल त्याला आमचा विरोध होईल. आम्ही आजचा आंदोलन हे प्रात्यक्षिक स्वरूपात केलेलं आहे असं मला वाटतं. याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल. ज्या वेळेला विधानसभा सुरू होईल, लोकसभा सुरू होईल, त्यावेळेला आम्ही निश्चितपणे वेगळं आक्रमक आणि रायगड स्टाईल मध्ये आम्ही आंदोलन करू एवढंच सांगतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.